मी असं म्हणेन की एकदा कारवाई सुरुवात झाली आणि ज्या मागण्या आपण मागितलेल्या आहेत त्या एकदा पूर्ण झाल्या की मग त्या पूर्णत्वाला मागण्या मान्य केलेल्या आहेत, त्याच्यावरती यंत्रणा उभी केलेली आहे, तिला पूर्णत्वाला घेऊन जाणं हे त्याच्यातलं महत्त्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. ज्यावेळेस झालं त्यावेळेस काहीच करायचं नाही, पण त्याच्या सगळं झाल्यानंतर मग मोर्चे आणि हे जे काढण्याचं मी त्याला ढोंग दतुर असं म्हणतो, हे जे चाललेलं आहे ते मला वाटतं या ठिकाणी थांबावं. मी असं म्हणेन की देशमुखाच्या संदर्भातली केस वेगळी आहे, सूर्यवंशीच्या संदर्भातली असणारी केस वेगळी आहे. देशमुखांच्या याच्यामधलं असणारं सरकार मान्य करायला तयार नव्हतं, पण सूर्यवंशीच्या संदर्भातलं शासन जे आणि ज्या रीतीने आरोपी तिथले असणारे अरेस्ट होतील या दृष्टीने असणारं जे केलेलं आहे त्याची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे. आम्हाला जे असणारं ज्युडिशियल कमिशन जे पाहिजे होतं काय का कोमिंग ऑपरेशनच्या संदर्भातलं काय का तिथे असणारं तुम्हाला ज्याला हे म्हणतो आपण की रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करावी लागते, ती आता मला वाटतं त्या ठिकाणी झालेली आहे. एकच वाद तिथे राहिलेला असं सूर्यवंशीच्या संदर्भातला मी असं म्हणतो की आम्ही असणारं त्याचं वय घेताना तो किती कमवू शकतो हे लक्षात घेतलं आणि त्याला अनुसरून आम्ही असणारं कॉम्पन्सेशन त्या ठिकाणी मागितलं. पण शासनाने नेहमीप्रमाणे सरकारी चूक आहे ही न लक्षात घेता कॉम्पन्सेशन देण्याचा असणारा जो मार्ग अवलंबलेला आहे तो अवलंबलेला मार्ग त्या ठिकाणी चुकीचा असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. हे आम्ही आता त्याच्या कॉम्पन्सेशनची जी केस आहे आणि तिथल्या कारवाईची जी केस आहे ती आम्ही ह्युमन राईट्स कमिशनकडे त्या ठिकाणी घेऊन गेलेलो आहोत आणि अपेक्षा आम्ही बाळगतो आहे की ह्युमन राईट कमिशन असणारं त्याला न्याय देईल अशी असणारी परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे मला ज्यावेळेस पाहायला आले माझ्या सर्जरीनंतर त्यावेळेस त्यांना असं मीच विचारण्यात आलं होतं की तुम्ही हे महिलांना 50% सूट दिली आहे त्याच्यामुळे एस टी किती लॉसमध्ये गेलेली आहे. ते त्यांचं उत्तर असं होतं की बघा असं उलटं झालेलं आहे की 50% महिलांना सूट दिल्यामुळे महिला प्रवासी मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि 150 कोटी जे दिवसाला लॉसमध्ये जाणारी लालपरी जी आहे ती आता दिवसाला म्हणजे महिन्याला 40 कोटी प्रॉफिटमध्ये आली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आज आपण असणारा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाहतो आहे की त्यांनी असणारा एस टी महामंडळाची वाढ केली अशी असणारी परिस्थिती आहे. कुठल्या मुख्यमंत्र्यावरती विश्वास ठेवायचा, अगोदरच्या की आत्ताच्या? आकडेवारी ज्यावेळेस मी एस टी महामंडळाची ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस मी असं म्हणेन की एकनाथ शिंदेने जी माहिती दिली ती माहिती खरी होती की महिलांना 50% सूट दिल्यानंतरसुद्धा त्यांचा प्रवास वाढला आणि एस टी महामंडळ जे आहे ते प्रॉफिटमध्ये आलं अशी परिस्थिती आहे. प्रॉफिटमध्ये असणारं एस टी महामंडळ मुख्यमंत्र्यांनी हे पहिल्यांदा सांगावं की तुम्ही ही सामान्य माणसाचं ट्रान्सपोर्टिंगचं साधन आहे त्याला तुम्ही 15% वाढवलं का ह्याचा खुलासा पहिल्यांदा करा. नाही तर आता असताना फॅशन झालेली आहे की जो मुख्यमंत्री येतो त्याच्या मनाला येतं तो वाढवत बसतो, पण मी का वाढवलं आहे हे तो सांगायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा लोकांचा भुर्दंड आहे. मी सामान्य माणसाला सांगणार आहे की तुम्ही असणारा बी जे पीला निवडून दिलेलं आहे, पूर्ण मेजॉरिटी दिलेली आहे, त्याच्यामुळे या महिन्यामध्ये पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यामध्ये रडायला तयारीत राहा अशी असणारी परिस्थिती तुमच्यावरती येणार आहे. संतोष देशमुख हत्याकांडीमध्ये उपोषणाला बसलेल्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे.
आता ही 10 वर्ष जरांगे पाटील असं धरायचं की काय म्हणायचं? जरांगे पाटील जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्हीसुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या. जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असणारं सत्तेवरती बसवलेलं आहे. देवेंद्र फडणवीसला तुम्ही टार्गेट केलं पण बी जे पीला टार्गेट केलेलं नाही. आणि बी जे पीलाच तुम्ही सत्तेवरती बसवलेलं आहे की जे बी जे पी तुम्हाला असणारं सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हतं. बाबासाहेब एक फार चांगलं वाक्य म्हणाले होते, या देशामध्ये लोक इंटेलिजंट आहेत का? ते म्हटले प्रचंड इंटेलिजंट आहे. मग तिथल्याच पत्रकारांनी विचारलं मग आपण मागे का? तर त्याला त्यांनी असं उत्तर दिलं की या देशामध्ये इंटेलेक्च्युअल लोक आहेत हे बरोबर आहे, पण इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी नाही अशी असणारी परिस्थिती आहे. थँक्यू. चला. सर शेतकरी सगळ्यात मूर्ख आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. मागचं सरकार होतं, त्याच्या मागचंही सरकार होतं, त्यांनी कर्जमाफी देतो, इंटरेस्ट माफी देतो, आम्ही तुमचा 7/12 कोरा करतो. मी मूर्ख याच्यासाठी म्हणालो शेतकऱ्याला की त्यांनी पुन्हा सत्तेवरती कोणाला आणलं आणि आता कशाला रडत बसलाय? शेतामध्ये तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहात. दुसरं तिसरं उगवणारं नाही आहे. त्याच्यामुळे जे माफी करणारं सरकार नाही ते आता सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही माफी करणार नाही म्हणत असतील तर नवीन काही आहे? निसर्गाच्या नियमाच्या विरोधात तुम्ही जर वागणार असाल तर ते भोगावं लागतं. शेतकऱ्यांनी ह्याचा पहिल्यांदा असणारा विचार केला पाहिजे. तो त्यांचा पक्ष आहे, त्यांनी कसं सांभाळायचं त्यांचा भाग आहे तो. थँक्यू.